नमस्कार मित्रांनो, तर आपले पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल डिजिटल मराठी या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही फ्लिपकार्टवर जर ऑर्डर मागवली असेल ती कॅन्सल कशी करायची आहे अगदी 2 मिनिटांमध्ये। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपल्याला मोबाईलमधील फ्लिपकार्ट ॲपवर यायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला इथे 3 डॉट दिसत आहेत। ह्या 3 डॉटवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल तुमच्या पुढे। एक मिनिट, इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे इथे माझ्या ऑर्डर्स म्हणून असा एक ऑप्शन दाखवत आहे। या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता तुम्ही आतापर्यंत जे काय प्रोडक्ट तुम्ही फ्लिपकार्टवर मागवत होतो ते इथे सर्व दिसत आहे तुम्हाला। इथे तुम्ही पाहू शकता, इथे तुम्ही अगोदर जे काही प्रोडक्ट मागवतो ते सर्व दिसतात। तर आता मला हे मी शर्ट मागवत होतो, हे शर्ट मला आता कॅन्सल करायचे आहे, ऑर्डर कॅन्सल करायची आहे। ह्या प्रोडक्टवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला इथे कॅन्सलचं ऑप्शन कुठेच दिसणार नाही। तुम्ही पाहू शकता इथे कुठेच तुम्हाला कॅन्सलचं ऑप्शन दिसणार नाही, कारण ह्या फ्लिपकार्टमध्ये आता काही थोडा बदल झाला आहे। त्यामुळे तुम्हाला इथे हेल्प या बटनावर क्लिक करायचं आहे। हेल्प या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही ते पाहू शकता इथं ऑप्शन आलेले आहेत। इथे फोन नंबर बदलायचा आहे, डिलिव्हरी पत्ता बदलायचा आहे, ऑर्डर कॅन्सल करायची आहे, आमच्याशी चॅट करायचं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला ऑर्डर कॅन्सल करायची आहे। त्यामुळे या ऑर्डर कॅन्सल करायची आहे यावर क्लिक करायचं। इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला परवानगी मागेल। तुम्ही या प्रोडक्ट 100 ही खाली लिहिलेलं आहे। जर तुम्ही आता रद्द केले तर कदाचित या किमतीत पुन्हा खरेदी करू शकणार नाही असं म्हणत आहे। ह्या प्रोडक्टवर जर तुम्ही आता कॅन्सल केलो, पण जर तुम्हाला अजून पुन्हा हाच प्रोडक्ट आवडला आणि तुम्ही जर खरेदी करा चाललो तर तुम्हाला हा प्रोडक्ट पुन्हा मिळणार नाही असे इथे सांगितलेलं आहे। आणि रद्द करू नका, ऑर्डर रद्द करा। आता आपल्याला सिंपल या बटनावर क्लिक करायचं आहे, ऑर्डर करा। इथे ऑर्डर करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता इथे सर्व ऑप्शन दिसत आहेत। तुम्ही कशामुळे ऑर्डर कॅन्सल करणार आहेत, रद्द करण्याचे कारण सांगितले आहे। इथे मला डिलिव्हरीचा पत्ता बदलायचा आहे, माझ्या समस्या येथे दिलेली नाही, या प्रोडक्टची रेटिंग रिव्ह्यू चांगले नाहीत, प्रोडक्टची किंमत इथे सर्व दिलेले आहेत, तुम्ही ते पाहू शकता। आणि तुम्ही काय निवडायचं आहे ते आता समजा माझी समस्या इथे दिली नाही, त्यामुळे ते समस्या माझी इथे दिली नाही या बटनावर क्लिक करायचं आहे। आणि तुम्हाला येथे टिप्पणी कशामुळे तुम्ही ऑर्डर कॅन्सल करणार ते लिहायचं आहे। आता मी ते लिहितो, दिस प्रोडक्ट इज नॉट गुड। असं तुम्ही काही लिहू शकता। लिहिल्यानंतर तुम्हाला सिंपल इथे विनंती सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची ऑर्डर कॅन्सल होते ऑटोमॅटिक। तुम्ही पाहू शकता रद्दीकरण निश्चित केले आहे असं तुमच्या पुढे इंटरफेस दिसेल। त्यानंतर तुम्हाला स्थिती तपासायची आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता आपली ऑर्डर पूर्णपणे कॅन्सल झालेली आहे। इथे पाहू शकता ऑर्डर निश्चित केली झाली होती आणि इथे निश्चित झाली होती आणि इथे कॅन्सल झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची प्रोडक्ट कॅन्सल करू शकता। तर अशाच व्हिडिओसाठी आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवला तर तुम्हाला अशाच नवीन नवीन अपडेट भेटत जातील आणि तुम्हाला आम्ही व्हिडिओ केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन येईल। त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा, जेणेकरून दुसरेही तुमच्या मित्रांना अशी माहिती पोहोचेल आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा। धन्यवाद।